नमस्कार, घरच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बिना भेसळयुक्त शुद्ध पावभाजी मसाला. कोणत्याही पदार्थाची चव वाढवणारे मसाल्यांचे पदार्थ म्हणजे काय? तर झाडांच्या सुगंधी साली, फळे, फुले, कळ्या इत्यादी. हे मसाले आपल्याकडे अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. वेगवेगळ्या पदार्थांसाठी मसाल्यांच्या विविध प्रकारातले काही मसाले योग्य प्रमाणात वापरून विविध प्रकारचे मसाले बनवले जातात. असाच एक मसाल्याचा प्रकार आज आपण घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तो म्हणजे पावभाजी मसाला. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मसाले कोणते घ्यायचे ते पाहूया. कोणताही मसाला बनवताना जे काही मसाले आपण वापरतो त्यात काहींची प्रकृती गरम तर काहींची थंड असते. काही चवीने गोड असतात तर काही तिखट आणि थोडेसे कडू असतात. त्यामुळे आपण मसाला बनवताना जे खूप सारे मसाले घेतलेले असतात त्यातून योग्य प्रमाणात प्रत्येक मसाला घेऊन मसाल्यांचा आपल्याला बॅलन्स साधता आला की मसाला चांगलाच होतो. साहित्यामध्ये आता काय घेतले ते बघूया. तर इथे घेतलेले आहेत 4 टेबलस्पून धणे, तर वजनी प्रमाणात ते 30 ग्रॅम आहेत. 2 टेबलस्पून घेतलेले आहेत इथं साधे जिरे आणि वजनी प्रमाणाने 20 ग्रॅम. 1 टेबलस्पून मिरे वजनी प्रमाणात 20 ग्रॅम. तर आपण इथं 1 टीस्पून सुंठ पावडर वापरणार आहोत. माझ्याकडे सुंठ पावडर नाही आहे म्हणून मी इथं सुंठ घेतलेली आहे आणि ती नंतर बारीक कुटून घेणार आहे. आणि सुंठीसोबतच घ्यायच्या आहेत 10 हिरव्या वेलची आणि 10 घ्यायच्या आहेत लवंगा. वजनाने म्हणाल तर फक्त त्या 1 ग्रॅम आहेत. 1 टेबलस्पून गावरान बडीशेप, 1 टेबलस्पून कसुरी मेथी, वजनाने ती फक्त 1 ग्रॅम आहे. 1 टीस्पून मेथी दाणे, अंदाजे वजनाने ते 4 ते 5 ग्रॅम आहेत. मेथी दाणे याच्यापेक्षा जास्त घ्यायचे नाहीत. पावभाजी मसाल्यासाठी आणखी मसाले आपल्याला लागणार आहेत. या ताटात एवढे सगळे मसाले मावत नव्हते म्हणून पुढे आणखी कोणते मसाले लागणार आहेत ते बघूया. आणखी काय मसाले लागणार आहेत ते बघूया. तर इथं घेतली आहे 2 इंच दालचिनी, 2 मसाला वेलची आणि 2 स्टार फूल. तर मसाला कोणताही बनवताना आपण चांगल्या क्वालिटीचे मसाले वापरायचे आहेत म्हणजे आपली मसाला पावडर एकदम छान होते, शिवाय ती टिकते सुद्धा खूप दिवस. 1 टीस्पून घ्यायचं आहे काळं मीठ, 1 टेबलस्पून घ्यायची आहे आमचूर पावडर, वजनी प्रमाणात अंदाजे 6 ते 8 ग्रॅम भरते. 3 घ्यायचे आहेत तमालपत्र. जर तुमच्याकडे मोठे असतील तर तुम्ही 2 तमालपत्र घेतली तरीसुद्धा चालेल. आणि इथं घेतलेले आहेत मी 10 बॅडगी मिरची. नगाने 10 आहेत आणि वजनाने म्हणाल तर 17 ते 20 ग्रॅम भरतात. आणि जर तुम्हाला याच्याऐवजी काश्मीरी मिरची वापरायची असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. मसाले कोणते आणि किती घ्यायचे ते आपण पाहिलंच, पण या मसाल्यांच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही मसाला बनवण्यापूर्वी सगळे खडे मसाले उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होईल तर मसाल्याची पावडर चिकट न होता सुटसुटीत होते, शिवाय मसाल्याची शेल्फ लाईफसुद्धा वाढते. हे साहित्य सांगताना हळद सांगायची राहिली होती. तर 1 टीस्पून हळद घेतलेली आहे, वजनाने ती 5 ग्रॅम आहे. तर मसाले कसे बनवायचे ते आता आपण बघूया. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, आपण जी तमालपत्र आणि बॅडगी मिरची इथं घेतलेली आहे तर त्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातील. व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा म्हणजे तुमचा मसाला अगदी व्यवस्थित होईल. मध्यम आचेवर कढई गरम करून घ्यायची आणि कढई गरम झाली की गॅस मंद करायचा. आणि आता कढईमध्ये घालायचे आहेत 4 टेबलस्पून धणे आणि त्यासोबतच जिरे घालायचे आहेत. सुरुवातीला फक्त आपण धणे आणि जिरे घालून सतत परतून घेत धणे आणि जिऱ्यांचा हलकासा रंग बदलेल आणि त्यांचा छान सुगंध येईल एवढं भाजून घ्यायचं आहे. सगळे मसाले आपण मंद आचेवरच भाजून घेणार आहोत. धणे आणि जिरे इथं भाजून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता दोन्ही वस्तूंचा मी फारसा रंग बदलू दिलेला नाही आहे आणि याच्यातून छान सुगंध यायला लागलेला आहे. तर एवढंच आपण भाजायचं आहे आणि आता भाजलेले धणे आणि जिरे कढईतून बाजूला काढायचे. आता भाजून घ्यायचे आहेत मिरे आणि त्यासोबतच तुकडे करून घेतलेली दालचिनी आणि लवंगा. तर या तीनही वस्तू भाजायला फारसा वेळ लागत नाही, अगदी काही सेकंदामध्येच मंद आचेवरती ह्या भाजल्या जातात. तर अगदी तुम्ही बघू शकाल आता 3 ते 4 सेकंदामध्ये या वस्तू भाजल्या जातात. तर हे ओळखायचं कसं, तर लवंगांचा मस्त असा वास सुटला की समजायचं हे आपले तीनही पदार्थ भाजून झालेले आहेत. तर इथं मला लवंगांचा छान असा वास यायला लागलेला आहे. तर मी या तीनही वस्तू आता कढईतून बाजूला काढते. आता कढईमध्ये घालायचे आहेत मसाला वेलची, त्यासोबतच 2 चक्रफूल आणि आपण घेतलेल्या 10 हिरव्या वेलची. तर हे तीनही साहित्य आपल्याला एकत्र करून भाजायचं आहे. तर इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मी ज्या क्रमाने जे साहित्य भाजायला सांगितलेलं आहे त्याच क्रमाने ते भाजा
म्हणजे काय होईल तर एक मसाला कच्चा राहिला, एक भाजला गेला नाही किंवा एक खूप जास्त भाजला गेला असं होणार नाही. तर आता या तीनही वस्तू भाजताना या वस्तूंचा सुगंध यायची वाट बघायची नाही, कारण या वस्तू थोड्याशा जाडसर असल्याने लवकर याचा सुगंध येणार नाही. सुगंध येईपर्यंत जर भाजल्या तर त्या जास्त भाजल्या जातील आणि त्यामुळे मग आपण काय करायचं आहे तर याला थोडाच वेळ भाजायचे. पण या भाजल्या ते कसं ओळखायचं सांगते मी तुम्हाला. जर आपण ह्याच्यामध्ये ज्या वेलची घातलेल्या आहेत हिरव्या, तर त्याच्यावरती थोडासा तांबूस स्पॉट आला की समजायचं या वस्तू व्यवस्थित भाजल्या गेल्यात. तर मी इथं दाखवते तुम्हाला, थोडासा याचा रंग बदलला आहे आणि या वस्तू भाजलेल्या आहेत. कढईतून बाजूला काढूया. कढईमध्ये आता घालूया बडीशेप आणि त्यासोबतच घालायचे आहेत मेथी दाणे. तर या दोन्ही वस्तू आपल्याला मंद आचेवरती अगदी थोडासा कलर बदलेपर्यंत भाजायचे आहेत. लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपण मेथी दाणेसुद्धा घातलेले आहेत. ते जर जास्त भाजले गेले तर ते आणखीच कडवट होतील आणि मसालासुद्धा कडू होईल. बडीशेप आणि मेथीदाणे आपले इथं भाजून झालेले आहेत. भाजले की गॅस बंद करायचा आणि आता याच कढईमध्ये आपण तमालपत्र आणि कसुरी मेथी भाजून घ्यायची आहे. जसजसे मसाले भाजले जातात तसतशी कढई जास्त गरम होते, म्हणून शेवटचे काही मसाले भाजताना गॅस बंद करायचा आणि ही वस्तू आपण राहिलेल्या भाजून घ्यायच्या आहेत. तर आता तमालपत्र मी इथं घातलेले आहेत आणि त्यासोबतच घेतलेली आहे कसुरी मेथी. गॅस बंद आहे. गरम कढईमध्ये याला आपण परतून घ्यायचं, कारण या वस्तू अगदी हलक्या आहेत. बंद गॅसवरती सुद्धा त्या व्यवस्थित भाजल्या जातात. अगदी तमालपत्र आणि कसुरी मेथी काही सेकंद परतून घेतली की कुरकुरीत होतात, तेव्हा ते कढईतून बाजूला काढायचे. कसुरी मेथी आणि तमालपत्र भाजून झाले की ते बाजूला काढून घ्यायचे आणि जर तुम्हाला वाटलं तर पुन्हा मंद आचेवरती गॅस सुरू करायचा. याच्यामध्ये आता आपण मिरच्या भाजून घेणार आहोत. तर अशा प्रकारे याचे तुकडे करून घ्यायचे. अगोदरच करून घेतले तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही बघू शकता इथं मिरच्यांचे पटपट तुकडे होत आहेत, कारण याला मी अगोदरच वाळवून घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा वाळवून घ्या आणि या मिरच्यासुद्धा आपल्याला इतर साहित्याप्रमाणे मंद आचेवरती अगदी थोडा वेळ भाजायच्या आहेत. वाळवून घेतल्यामुळे यासुद्धा अगदी लवकर भाजल्या जातील आणि कुरकुरीत होतील. काही वेळातच मिरच्या मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत. कढईतून बाजूला काढूया आणि आपण जेवढे मसाले भाजून घेतलेले आहेत तेवढे सगळे पूर्णपणे थंड करून घेऊया. तर आपण आता पावभाजी मसाला पावडर बनवणार आहोत. तर ते आपण घरच्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मसाले पूर्णपणे थंड करून घ्यायचेत आणि मसाले थंड करून घेतल्यानंतर आता सुरुवातीला आपण याच्यामध्ये बॅडगी मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या सुरुवातीला घातल्या म्हणजे त्या व्यवस्थित बारीक होतील. धणे आणि जिरे घालायचे. बडीशेप आणि मेथी दाणे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत चक्रफूल, मसाला वेलची आणि हिरव्या वेलची, तमालपत्र आणि कसुरी मेथी. तर इथे तुम्ही बघू शकता कसुरी मेथी मी हातावर थोडी चोळून घेतली आणि तमालपत्रांचे असे बारीक बारीक तुकडे केलेत, जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होतील. मिरे, दालचिनी आणि लवंगा, दालचिनीचे सुद्धा थोडे बारीक तुकडे करून घेतलेत. आता घालूया काळं मीठ आणि घालायची आहे हळद. तर हळद घातल्यामुळे मसाल्याला रंग तर छान येईल, शिवाय मसाला टिकण्यासाठी सुद्धा हळदीची मदत होते. आमचूर पावडर आणि शेवटी घालूया सुंठ पावडर. तर आता याच्यामध्ये मीठ फक्त घालायचं राहिलेलं आहे, पण हा मसाला मिक्सरवरती थोडासा फिरवून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतरच याच्यामध्ये मीठ घालणार आहे, म्हणजे मिठाचा अंदाज चुकणार नाही. तुम्ही आत्ता घालायचं असेल तर आत्ता घातलं तरीसुद्धा चालेल. मसाला मिक्सरवरती फिरवून घेऊया. याला खूप जास्त फाईन पावडर करायची नाही, तर मसाला थोडासा विकतच्या मसाल्याप्रमाणे दरदरीत ठेवायचा आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मी याला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आणि थोडंसं याला दरदरीत ठेवलेलं आहे. तर या स्टेजला आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा अगदी थोडंसं फिरवून घेते. मीठ घातल्यानंतर थोडंसं याला फिरवून घेतले आणि मसाला आपला तयार झालेला आहे. तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, मस्त असं दरदरीत ठेवलेलं आहे. याचा असंच ठेवायचा आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे, शिवाय याचा वासही अगदी मस्त येतोय. नक्की हा मसाला तुम्ही घरच्या घरी बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर अशा प्रकारे इथं आपला शुद्ध पावभाजी मसाला तयार झालेला आहे. रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल आणि घरी बनवल्यामुळे भेसळीचं अजिबात टेन्शन उरणार नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.